नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. आजची रेसिपी आहे पुरणपोळीची. तर बघा, पुरण इथे मी तयार करून घेतलेलं आहे. एकही कण याच्यामध्ये डाळीचा राहिलेला नाही. एवढं बारीक आपल्याला हे पुरण करायचं आहे. तर पुरणाची रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही जरूर बघू शकता. आणि गव्हाच्या पिठाच्या आपल्याला ह्या पोळ्या करायच्या आहेत, तर तुम्ही हे पीठ बघू शकता. हे पीठ मळून ठेवून जवळजवळ सव्वा तास झालेला आहे. तर एवढा वेळ आपल्याला या पिठाला भिजवल्यानंतर द्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला हे पीठ करायचं आहे. तर पीठ इथे तयार आहे, पुरणही तयार आहे. बटर पेपरवरती मी ह्या पोळ्या लाटणार आहे. एक पोळपाट मी घेतलेला आहे इथे, त्यावरती बटर पेपर आणि काही पीठ आहे सुकं लावायला. तवा मी गरम करायला ठेवलेला आहे. तर आता आपण पोळ्या करायला घेणार आहोत. तर मंडळी, अतिशय छान ह्या पोळ्या येतात. तर हे बघा, थोडासा मी पिठाचा हात घेतलेला आहे किंवा तेलाचा हात घ्या. थोडस तेलही लावलेलं आहे. पिठाचा गोळा बघा, जास्त मोठा नाहीये. मोठ्या मोठ्या आपल्या ह्या पोळ्या तयार होणार आहे. सर्व बाजूनी हाताने पसरवून आणि आपल्याला या पद्धतीने बघा पिठामध्ये व्यवस्थित आपल्याला हे गोळवून घ्यायचं आहे. बटर पेपरवरती मी हे लाटणार आहे. थोडस आपल्याला या पद्धतीने उंडा तयार करायचा आहे. हलक्या हाताने आपल्याला हे लाटायची आहे पोळी. बटर पेपर फक्त मी फिरवते. बिलकुल हलक्या हाताने लाटायचे आहे. अजिबात आपल्याला एकदम असं रेटून पोळीला हे करायचं नाही. म्हणून पिठाचं मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवलेली आहे. सेम आपल्याला गव्हाचं पीठ त्याच प्रमाणे करायचं आहे. मी फक्त लेफ्ट साईडनी अलगद लाटणं वरून खाली आणते आणि काठ लाटत लाटत आणि मध्ये सुद्धा व्यवस्थित आपली पोळी ती वाढल्या जाते. बघा, मंडळी, आपली पोळी बघा, उलटा पालट पण मी केलेली नाही, खालची वरही केलेली नाही आणि पोळी आपली तयार झालेली आहे. तवा गरम झालेला आहे. तेल तूप तुम्हाला जे लावायचं असेल ते तुम्ही इथे घेऊ शकता. थोडंसं तेल मी या तव्याला लावलेलं आहे आणि अलगद ही पोळी मी बटर पेपरवरून हे बघा काढलेली आहे आणि दोन्ही हाताच्या साहाय्याने ही पोळी आपल्याला तव्यावरती टाकायची आहे. अशीच परत मी ही पोळी भाजेपर्यंत थोडंसं आहे बघा तेलाचा हात घेतलेला आहे. परत दुसरा उंडा मी करते. अगदी थोडंसं आपल्याला बाजूनी तेल तूप तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही इथे लावू शकता. गॅस मात्र मिडियम आहे, एकदम फुल गॅस मी ठेवलेला नाही. इतकी मऊ येते की कालथा जर मी कालथ्याने उचलली असती तर ती आता लगेच इथे कालथ्याच्या ह्याच्याने फुटली असती. म्हणून मी ती थोड्या कडा त्याच्या मोकळ्या करून आणि हाताने पोळी आपली उलटी केलेली आहे. थोडासा मिडियम गॅस करते, लो गॅसवरती होतं. तवा गरम करून मात्र गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि नंतर आपल्याला थोडासा गॅस वाढवायचा आहे. परत तोपर्यंत दुसरा उंडा मी इथे करून घेते.
खूपच जर आपल्याला उंडा मोठा झाला तर वरती आलेले हे जे काही गोळा आहे पिठाचा हा आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा. पोळी आपली बघा. गॅस आता परत मी कमी केलेला आहे, थोडासा वाढवला होता. मिडियम गॅसवरती आपण ही पोळी खालच्या साईडनी व्यवस्थित शेकून घेतलेली आहे. हे बघा. बटर पेपरवरती मंडळी नवीन करणारे असाल तरी सुद्धा खूप छान पोळ्या बनवल्या जातात. अजिबात पोळी चिटकत नाही. सांगितल्याप्रमाणे मस्त पोळ्या इथे आपण लाटून घेऊ शकतो. परत मी दुसरी पोळी सुद्धा इथे तुम्हाला लाटून दाखवणार आहे. हे बघा. सगळ्या बाजूनी पोळी आपली मस्त इथे तयार झालेली आहे. कुठेही न फुटता तरतरीत फुगणाऱ्या पुरणपोळ्या मऊसूत ह्या राहतात. फक्त आपल्याला इथे गव्हाचं पीठ मात्र भिजवताना कडक भिजवायचं नाही आणि खूप जास्त आपल्याला ते पातळही करायचं नाही. ते कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवली. आणि पीठ मात्र भिजवल्यानंतर 1 ते सव्वा तास मस्त भिजू द्या. खूप छान पोळ्या येतात. तर हे बघा, ह्या पद्धतीने मी सर्व पुरणपोळ्या इथे लाटून घेणार आहे. मंडळी परत बघा, जवळून मी तुम्हाला कॅमेराही केलेला आहे. परत दुसरी जी पुरणपोळी आहे ती आपल्याला लाटून घ्यायची आहे. फक्त बटर पेपर आपल्याला फिरवायचा आहे. बिलकुल पोळी मी उलटी करून टाकलेली नाही मंडळी. ह्या पद्धतीने नक्की पोळ्या लाटून बघा. खूप तुमच्या पटपट पोळ्या होतील. एकही पोळी फुटतूट होणार नाही. बटर पेपर घेऊन आणि मस्त आपल्या पोळी लाटायच्या. म्हणजे ह्या चौकोनाच्या याच्याने आपलं जेवढा पोळपाट असेल तेवढ्या आकाराने तुम्ही मस्त त्याला कट करून आणि त्याच्यावरती या पुरणपोळ्या तुम्ही बनवू शकता. बघा मंडळी, पूर्ण जेवढा माझा इथे पोळपाट आहे अगदी तेवढी इथे पोळी तयार झालेली आहे. बघा. तवा आपला गरम आहेच मंडळी. मी इथे पोळी मी तव्यावरती टाकलेली आहे. हे बघा मंडळी, कडा फक्त मी मोकळा केल्या आणि पोळी उलटी करून टाकलेली आहे. तवा भरून भरून आपल्या ह्या पोळ्या तयार होतात मंडळी. तर ह्या पद्धतीने सर्व पोळ्या मी तयार करून घेणार आहे. गॅस मात्र एकदम फुल ठेवायचा नाही, नाहीतर पोळी पटकन करपल्या जाते. तर आता मीडियम गॅसवरती मस्त मी तरतरीत पोळी ती फुगू देणार आहे. नवीन शिकणारे असाल तरी सुद्धा पोळ्या बिघडणार नाहीत. सगळ्यांचा प्रॉब्लेम एकच असतो की पीठ पातळ झालं किंवा पीठ घट्ट झालं, आमच्याकडून पोळी फाटल्या गेली. तर मंडळी बटर पेपरवर पोळी लाटून बघा ह्याच पद्धतीने. आणि तिला उलटही करायचं काम नाही. एकदा लाटायला सुरुवात केली की तुम्ही उलट सुलट करूही नका. डायरेक्टली फक्त पोळीच्या दिशेने लेफ्ट साईड राईट साईड कुठलंही तुम्हाला जशी येईल तशा साईडनी ती लाटत लाटत आणि पोळी मस्त तयार होते. तर मंडळी इथे आपल्या सर्व पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. या पद्धतीने बटर पेपरवरती नक्की पुरणपोळ्या करून बघा. तर मंडळी या पद्धतीने पुरणपोळ्या नक्की करून बघा. नवीन शिकणारे असाल तुम्ही तरी सुद्धा बटर पेपरवरती अतिशय छान पद्धतीने गव्हाचंच पीठ लावून आपण पुरणपोळ्या बनवू शकतो. एकही पोळी फाटत तुटत नाही. नक्की करून असेल तर इतरांना शेअर करा. परत भेटूया असंच एका छानसं रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.